राज्यातल्या काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मांस आणि मच्छीची दुकानं बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरनं मोठा वाद निर्माण झालाय। सध्या या मुद्द्यावरनं राजकीय वर्तुळात सुंदोपसुंदी देखील सुरू आहे। मात्र कोण केव्हा कधी काय खाणार हे कोण ठरवणार असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे। व्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे की काय अशी देखील चर्चा सुरू आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यात चिकन मटण बंदी, स्वातंत्र्य दिनी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला, स्वातंत्र्य दिनी नव्या वादाला फोडणी। स्वातंत्र्य विचारांचं, स्वातंत्र्य राहण्याचं, शिक्षणाचं, अभिव्यक्तीचं, स्वातंत्र्य हवं ते मनसोक्त खाण्याचं। पण ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या त्याच दिवशी तुमच्या मनसोक्त खाण्यावर कोणी बंदी आणली तर? हो, पुढच्या 2 दिवसात आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे। अशातच राज्यात चर्चा होतीये ती त्या दिवशी चिकन मटण मच्छी विक्रीवर बंदी घालणाऱ्या 5 महापालिकांच्या अजब फतव्याची। कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता मालेगाव, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 5 महापालिकांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी शहर परिसरात सर्व कत्तलखाने, मांस मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढलाय। या आदेशामुळे मांस मच्छी खाणाऱ्या खवय्यांनी मात्र या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। या अगोदर कधीही 15 ऑगस्टला मांस मच्छी विक्रीवर बंदी घालण्यात आली नव्हती। मग या वर्षीच का बंदी घालण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। शिवाय महापालिका आयुक्त कुठल्या नियमानुसार चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे तुगलकी फरमान काढू लागले आहेत असा सवाल विरोधकांसह नागरिकांकडून देखील उपस्थित केला जातोय। आजपर्यंत तर कधी झालं नाही की 15 ऑगस्टला मटन चिकन नॉनव्हेजचे दुकानं बंद आहेत। 15 ऑगस्टला प्रत्येक जण एंजॉय करत राहतो कि दुकानांना परवानगी दो, चालू ठेवो। तो 15 अगस्त को चिकन मटन की दुकानें बंद रहती है, उस पर हमारा कहना यह है कि दुकानें चालू रखी जाए। दुकान बंद रखने की वजह से नुकसान बहुत ज़्यादा होता है और दुकान चालू रखने की बड़ी वजह यह है कि एक खुशी का माहौल होता है, लोग जश्न मनाते हैं। तर या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळातही वातावरण तापलंय। खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत तुमच्याकडे 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवा अशी मागणी कुणी केली आहे का? हे काय नवं थोटांडे याचे जनक कोण? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा असा सवाल उपस्थित केलाय। स्वातंत्र्य दिनी मांसाहार तुम्ही नका खाऊ ना, पर तुम्ही लपून खाताय ना सगळे। 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत स्वातंत्र्य दिनी काय खायचं किंवा काय खायचं नाही हे ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि असा हुकूम नागरिक मान्य करणार नाहीत असं ट्विट केलंय। शाकाहारी खायचं की मांसाहारी हे लोक ठरवतील असं म्हणत यावर आदित्य ठाकरे संताप व्यक्त करतायत। या वादात पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आपली भूमिका व्यक्त करत विकासाचे मुद्दे दूर सारण्याकरता असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत असं म्हणत संताप व्यक्त केलाय। 15 ऑगस्टच्या दिवशी आता ते मांसाहारी करायचं नाही अशा प्रकारची बंदी महानगरपालिका नगरपालिकेने केलेली आहे। आता विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता असे विषय सारखे रोज चर्चेला येणं आणि त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं ह्याला सगळं जबाबदार
सध्याची असलेल्या महायुतीची आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे. अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची, हे कारण नाही. कशाला बंदी आणून? असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, त्याला काय अर्थ आहे का? विशेष म्हणजे या मुद्द्यावर विरोधक रान उठवत असताना तिथं सत्ताधारी पक्षामध्ये मात्र या एकाच मुद्द्यावरून दोन मतप्रवाह दिसत आहेत. मटण विक्रीवर बंदी घालणाऱ्या महापालिकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र कान टोचले आहेत. दुसरीकडे विरोधकांचं हे वागणं म्हणजे केवळ वर्चस्वाची लढाई करता सुरू असलेलं राजकारण आहे, ते फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे अरुण सावंत म्हणतायत. राजकारणी आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे नेते जे काही आरडाओरड करत आहेत, ही केवळ राजकारणाचा हेतू करत आहेत. या विरोधकांचा सध्या गजनी झालेली आहे आणि काही नाही. तेव्हा जनतेने अशा या विरोधकांपासून सावध राहिलं पाहिजे. तेव्हा या सगळ्या निर्णयावर आता काही फेरविचार होतो का, की परिस्थिती कायम राहते, हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.